नमस्कार हो मंडळी, तर कशा आहात तुम्ही विद्यार्थी मित्रांनो. डिजिटल मराठी 09 म्हणजे ऑनलाईन या यूट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत आहे, वेलकम आहे. भाऊ, अतिशय गजब वॅकन्सी आली, तिच्या निगडीत पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ तुमच्याकरिता आपल्या यूट्यूब चॅनलवरती घेऊन आलो. याच्या आधी मित्रांनो मी एक सविस्तर व्हिडिओ बनवला ज्यामध्ये महाराष्ट्र सुरक्षा रक्षकच्या बद्दल जी आहे विशेष माहिती दिली. पण आज आपण या व्हिडिओमध्ये ती माहिती बघणार आहे जी सर्व कॅन्डिडेटसाठी इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वाची आहे. नेमकं मित्रांनो डॉक्युमेंट्स काय लागणार आहे, त्याच्यानंतर भरती कुठं राहणार आहे, मैदानी चाचणी कशा स्वरूपाची आहे, त्याच्यामध्ये गुन्हाचं काय नियोजन ठेवण्यात आलेलं आहे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो यामध्ये पेपरच नाही आहे. अशी ही भरती आहे महाराष्ट्र सुरक्षा रक्षकची, याच्यात पेपरच नाही आहे, डायरेक्ट घे घाल पन्ना लाल का. ओके, तर चला भाऊ व्हिडिओला सुरुवात करून घेऊ. काय बडे बडे बातम वडाभाव खाता काही पडलं नाही याच्यात. थोडं सिस्टीमला रिफ्रेश करा. इथं मित्रांनो गुगलवरती यायचं, तुमच्या मोबाईलमध्ये या तुम्ही. इथं सिंपल सूर्यकुमार यादव, सूर्यकुमार नाही पाहिजे आपल्याला, सध्या सुरक्षा रक्षक पाहिजे. हे बघा, सुरक्षा रक्षक मंडळ 2026 वॅकन्सी. आपल्याला एवढं तर टाईप करायची गरज नाही आहे म्हणा, एवढंच करू सुरक्षा रक्षक. मित्रांनो सुरक्षा रक्षक टाईप केल्याबरोबर जी पहिली लिंक होणार आहे इथं तुम्ही बघू शकता, सिक्युरिटी गार्ड बोर्ड म्हणून. या लिंकवरती क्लिक करायचं, इकडे तिकडे काहीच भटकायचं नाही. याच्या अगोदरचा जर व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर सरळ मित्रांनो इथे जे रजिस्ट्रेशन दिसते ना, ही मित्रांनो इथे विंडोज सुरू आहे एक. इथे मित्रांनो तुम्हाला सिंपल क्लिक करावं लागणार आहे. कशावरती? व्ह्यू डिटेल. क्लिक हेअर टू व्ह्यू डिटेल. या PDF मध्ये मित्रांनो तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर ठेवण्यात आलेलं आहे. ओके, इथं जर आपण जरासं बदललं, महाराष्ट्र सुरक्षा रक्षकची ही वॅकन्सी आहे. यामध्ये मित्रांनो अर्ज मागवण्यात येत आहे. जवळपास 317 जे आहे मित्रांनो याच्यात पदे जे आहे मित्रांनो रिक्त ठेवण्यात आले आहे. यामध्ये मित्रांनो विशेष माहिती जी आपल्याला पाहिजे, यामध्ये मित्रांनो 18 वर्ष ते 35 वर्ष यामध्ये ही वयोमर्यादा ठेवण्यात आली. शैक्षणिक पात्रता जर विचार केला तर तुम्ही फक्त 12वी पास पाहिजे. आणि याच्यात हे इम्पॉर्टंट नाही आहे तुम्ही 12वी आर्टमध्ये आहे की MCVC मध्ये आहे की सायन्समध्ये आहे, फक्त 12वी पास पाहिजे, विषय संपला. त्याच्यानंतर महत्त्वाचा तिसरा पॉईंट, यामध्ये तुमचं पाशी डोमिसाईल पाहिजे, म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी पाहिजे. ओके, यामध्ये मित्रांनो सर्वात महत्त्वाचे मी तुम्हाला 3 गोष्टी सांगितल्या: वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि महाराष्ट्राचा रहिवासी पाहिजे म्हणून डोमिसाईल. ओके, त्यामध्ये मित्रांनो यामध्ये शारीरिक पात्रता हे सर्वात महत्त्वाचं आहे. ओके, यामध्ये शारीरिक पात्रता मित्रांनो उंची, हे भाऊ तुझी उंची 165 सेंटीमीटर पाहिजे. आणि महिलांची जी आहे मित्रांनो यामध्ये 158 सेंटीमीटर महिलांची पाहिजे. वजनचा जर विचार केला तर 50 kg भाऊ तुझं आणि 45 kg ताई तुमचं. वयोमर्यादाचा छातीचा जर विचार केला तर 80-85 छाती पाहिजे भाऊ. महिलांना छातीच्या क्रायटेरिया नसतेच, विषय गंभीर आहे त्यांचा थोडं. तर त्यामध्ये मित्रांनो मैदानी चाचणी 100 गुणांची असते. सर्वात महत्त्वाचं 100 गुणाचं कसं नियोजन आहे ते तुम्हाला सांगतो. ज्यामध्ये मित्रांनो 40 गुण हे 1600 मीटर काठी आहे पुरुषाकरिता आणि महिलांकरिता 800 मीटर धावण्यासाठी आहे. 100 मीटर 30 गुणांसाठी महिलांसाठी आणि पुरुषांसाठी. आणि गोळाफेक जे आहे मित्रांनो तो 30 आहे. असा 30 40 झाले भाऊ 70. आणि यामध्ये मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता मैदानी चाचणी एकूण 100 गुणांची आहे. याच्यामध्ये 3 इव्हेंट ठेवण्यात आलेले आहे. आणि यामध्ये 2 इव्हेंटला 30-30 आणि एका इव्हेंटला 40 असं हे 100चं गणित आहे भाऊ. ओके, आलं असून तुमच्या लक्षात 100 गुणांची यामध्ये ठेवण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर मित्रांनो पुरुषांकरिता जी धावणं आहे 1600 मीटर, याच्यात गुण टायमानुरूप मित्रांनो गुण ठेवण्यात आलेला आहे. जर एखादा भाऊ लय मस्त धावत असेल, लय वर्षाची मेहनत असेल त्याची, जर तो 5 मिनिट 10 सेकंदच्या अगोदर 1600 मीटर त्यानं मारले 40 गुण झाले. त्याच्यानंतर एखादा 10 मिनिट 10 सेकंदपेक्षा जास्त म्हणजे 10 ते 30च्या मधात आला तर त्याला 36 गुण आहे. एखादा 30 म्हणजे 5 मिनिट 30 ते 50च्या मधात आला त्याला 32 गुण आहे. तसेच मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता, थोडं जर मी इथं झूम करून दाखवतो तुम्हाला, काही टेन्शन नका. इथे मित्रांनो तुम्ही बघू शकता, याचा तुम्ही स्क्रीनशॉटच काढून घ्या, नाहीतर थोडा व्हिडिओला थांबून हे बघून घ्या नेमकं किती वेळेत धावलं तर किती मार्क्स तुम्हाला मिळणार आहे. इथे यामध्ये सविस्तर सर्व मेन्शन केलं आहे. ओके, त्याच्यानंतर एखादा शेंगदाणा असते ढेरपोट्या 7 मिनिटात धावते, त्याला शून्य गुंतून दिले जाय तिकडे.
त्याच्यानंतर मित्रांनो जो 100 मीटरचा गणित आहे, एखादा पोरगा 11 सेकंद 50 मॅक्रो सेकंदमध्ये 100 मीटर मारली, 30 गुण ठेवण्यात आले आहे त्याला सरळ सोपी भाषेत. आणि सेम मित्रांनो महिलांचं वेगळं आहे, हे भावान तुमचं आहे. ओके, पुरुषांसाठी बरं. त्याच्यानंतर एखादा असते 12मध्ये मारते, 13मध्ये मारते, त्याच्यानुरूप इथं गुणाचं जे आहे मित्रांनो नियोजन करण्यात आलेलं आहे. मी तुम्हाला सर्व सविस्तररित्या वाचून याच्या चॅनलने दाखवत की तुमचा टाईम वाचला पाहिजे, नाहीतर 5-5 10-10 15-15 मिनिटाचा व्हिडिओ बनवायला काही जात नाही. पण इम्पॉर्टंट आहे तुमचा टाईम, आहे का नाही भाऊ. त्याच्यानंतर मित्रांनो गोळाफेक आहे, एखाद्यानं 8.5 मीटरपेक्षा गोळा जास्त मारला त्याला 30 गुण ठेवण्यात आलेला आहे. सोबतच एखाद्या 7.5 मारते, 7 मारते, 6 मारते, 5 मारते, त्याच्यानुरूप त्याला गुण ठेवण्यात आलेले आहे गोळाफेकाचे 30. एकदा मी डबल सांगतो भाऊ, 1600 मीटर आहे भाऊ 40ची, 30 मीटर आहे भाऊ 1600 मीटर आहे 40 गुणाची, 100 मीटर आहे भाऊ 30 गुणाची, आणि गोळाफेक आहे भाऊ 30 गुणाचा. तसं हे 100वर गणित आहे. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे महिलांसाठी. महिलांचा विषय गंभीर असते, म्हणून त्यांचा विषय आपण इथे थांबून देऊ. यांच्यासाठी इथं हा व्हिडिओ पहा म्हणा बा, आणि हे करा म्हणा तुमचं काय घे घाल पण नालाल काम, जे काय. जय हिंद जय भारत. त्याच्यानंतर मित्रांनो 100 मीटर म्हणा की 800 मीटर म्हणा, हे त्यांचंच काम आहे, हे ते जाऊ द्या तिकडे. त्याच्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये मित्रांनो जर तुम्हाला लक्षात घ्या क्वालिफिकेशनवरही मार्क्स ठेवण्यात आलेले आहे. कसे आहे, एखादा पोरगा सुरक्षा रक्षक नोंदणी प्रक्रियेत खालील विशेष अर्हताप्राप्त उमेदवारा अध्यावयाचे अधिकचे गुण. हां, एखाद्यानं जर MSCIT केली असेल त्याला 4 गुण, एखाद्याची NCC झाली असेल तर त्याला 2 गुण, एखाद्याची NCCचं अचं बचं कचं प्रमाणपत्र असतं असेल तर त्याला वेगवेगळे गुण ठेवण्यात आलेले आहे. म्हणजे 100 तर ते मिळणारच आहे, अधिकचे जास्तीचे गुण 10 ठेवण्यात आलेले आहे. इथं तुम्ही बघू शकता अधिकचे गुण जास्त 10. म्हणजे एखाद्यानं समजा 100चं फिजिकल मारलं, एखाद्यानं 90च मारलं, पण त्याच्यापाशी MSCIT त्यानं केली तर त्याला 94 गुण, असं गणित आहे. म्हणजे हा इकडे पिक्चर कटते. हे बघा, एक तुम्हाला महत्त्वाची माहिती देतो. जर तुम्ही कोणत्याही क्षेत्रात म्हणजे पोलीस भरती म्हणा, एअरफोर्स म्हणा, एअरफोर्स म्हणा, इंडियन आर्मी म्हणा, पोलीस कॉन्स्टेबल म्हणा, PSI म्हणा, ज्याच्यात फिजिकल अशा याच्यात जर तुम्ही तयारी करत असाल तर तलवार तुम्हाला दोन्ही साईडनं नाही का एकदम सुरसुरीत पाहिजे, कट लागल्याबरोबर कटला पाहिजे. अभ्यासाची बाजूही लय स्ट्रॉंग पाहिजे आणि तिकडून फिजिकलची बाजूही लय स्ट्रॉंग पाहिजे, तर तुमचा कार्यक्रम निपटते भाऊ. हे लय महत्त्वाचं आहे. तुम्हाला कोणताच यूट्यूबवाला सांगत नाही, तुम्हाला मी स्पष्ट सांगतो भाऊ. तुमचा जर अभ्यास म्हणजे ग्राउंड तुमचं 100चं असाल ना, पेपरात जर तुम्ही इकडे ढुंगणा असाल तर विषय तुमचा आहे गंभीर. तुम्हाला भाऊ जर टॉप लीडरमध्ये यायचं असेल तर एकच पट आहे, सुरी, चाकू, तलवार, शिवाजी महाराजसारखी तलवार दोन्ही साईडनं तयार व्हायचे. फिजिकलची साईडनं तयार, अभ्यासाची साईडनं तयार. मग पहा कसा दिवा लागत नाही तुमचा. कुठं जाईन भरती सोय ना, मारसा ना, जितसा नाही, भेटसा नाही, टेन्शनच नाही घ्यायचं. या भरती प्रक्रियेत मित्रांनो तुम्हाला सर्वात महत्त्वाची विशेष माहिती दिली. त्याच्यानंतर याच्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा सादर करावा लागते त्याच्यावर एक स्पेशल सेपरेट व्हिडिओज घेऊन येऊ आपण. याच्यात मित्रांनो सिलेक्शन जे प्रक्रिया आहे, सिलेक्शन प्रक्रिया याच्यात आहे. जे गुणांवर याचं सिलेक्शन प्रक्रिया आहे, जे गुण मिळते ना त्याच्यावर याची सिलेक्शन प्रोसेस जी आहे मित्रांनो ठेवण्यात आलेली आहे. तुम्हाला मी सांगितलं की 10 गुण जे आहे मित्रांनो जास्त भेटणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त याच्यात हे जे टॉपिक ठेवण्यात आले नाही हे थोडं तुम्ही वाचून घ्या, जेणेकरून मी तुमचा टाईम आता किती 8 मिनिट 9 मिनिट होणार आहे, ह्या टाईम तुमचा वाचला पाहिजे म्हणून मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट डीपली सांगत नाही. हिची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देतो. ही PDF रीड करून घ्या, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला याच्यात मिळून जाते. ओके. तुम्हाला जर नाहीच समजलं तर हे बघा गुगलवरती ही इथं जे याची लिंक देऊन देईन, डायरेक्ट आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन देईन. दोन्ही बावा PDF घेईन, हे ऑनलाईन अर्ज करायची लिंक घे. याच्यावरून जे आहे मित्रांनो तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा काय कसा तेही गणित पाहिसा, आणि त्याच्यानंतर मित्रांनो ही PDF बघून घ्यायचा. ठीक आहे, दोन्ही लिंका देऊन देईन, काही टेन्शनच नाही घ्यायचं. याच्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करावा लागते, कुठं करावं लागते, शेवटची तारीख काय, याच्यावर सेपरेट एक व्हिडिओ घेऊन येतो. ऑनलाईन अर्ज करायचा, महाराष्ट्र सुरक्षा रक्षकचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा व्हिडिओज घेऊन येतो, जेणेकरून ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज कसा करता येईल, फॉर्म कसा भरायचा, डॉक्युमेंट्स कोणकोणते लागते त्याच्यावर सविस्तर एक व्हिडिओ घेऊन येऊन ज्याच्यात आपण डॉक्युमेंटची चर्चा करू आणि सोबतच मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून दाखवून देईल लाईव्ह प्रोसेस. ओके.
टेन्शनच घ्यायचं नाही, बिंदास्त राहा, मस्त आपल्या यूट्यूब चॅनलवरती येत जा, कामापुरती माहिती देते आपण, गंजीला गाठा नदीला पूर करतच नाही. त्याच्या पाठीमागं टाईम आहे का? बाकी यूट्यूबरसारखं आपलं कामच नाही आहे की एकच व्हिडिओ दहा दहा डा 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 डा. आपला आहे महत्त्वाचा मुद्दा तुमच्यापर्यंत पोचला, विषय गंभीर आहे. काही समस्या असेल डायरेक्ट कमेंट्स कर भाऊ, इंस्टाग्रामची लिंक दिली, डायरेक्ट DM कर, 2-3 शिव्या देऊन द्या, 2-3 शिव्या खाऊ नाही घे, जाय तिकडे. जय हिंद जय भारत. चला भाऊ, व्हिडिओला थांबून घेऊ. डिजिटल मराठी 09 म्हणजे ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत होतं आहे आणि नेहमीच राहणार. जय हिंद जय भारत. भारत मध्ये की जय. जय भीम जय शिवराय.